आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. कधीतरी गुणगुणावं माणसानं, जरा माइंड फ्रेश राहते आणि काही टेन्शन येत नाही, नेगेटिव्हिटी येत नाही. काम करताना थोडं कधी कधी गाणं बोलावं किंवा काम करताना पण गाणं लावावं बरं का. मला एकदम भारी वाटतं गाणं लावून काम करायला. मला खूप मजा येते, कारण कसं कामं लवकर पण होतात आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं कधी कधी. आज म्हटलं चला छानपैकी भेळ करावी. भेळ आम्ही काय, भेळचा एक किस्सा आहे बरं का. आमचं जेव्हा नवीन लग्न झालं होतं की नाही, तेव्हा आम्ही भेळ खायला गेलतो आणि तेव्हा पैसे कमी असायचे हो, एवढं पैसे नसायचं, तेवढंच लिमिटेड असायचं. मग एक भेळ भैयावाल्याला म्हटलं, भैया एक भेळ कर. भेळ केली आणि त्यातली आम्ही दोघं अर्धी अर्धी भेळ खायचो बरं का. आता म्हटलं घरात पाहिजे तेवढी भेळ करा. मस्त कढई भरून भेळ केली, छानपैकी आंबट पाणी, गोड पाणी, मस्त छान शेव भुरभुरली. अशा थंडीच्या दिवसात अशी भेळ खायला पण खूप भारी वाटतं. उकळलेले बटाटे टाकले, थोडी रंगाची मिरची टाकली, आपली बेडगी मिरची, आणि थोडं मीठ टाकलं. लिंबू तेवढा नव्हता बघा माझ्याकडे, त्यामुळे बिना लिंबूचं मी मस्तपैकी ती भेळ केली. तरी टोमॅटो असल्यामुळे आंबटपणा लागतोच बरं का. एकच नंबर भेळ झाली होती. कारभाऱ्यांना म्हटलं बघा आठवण आली का आपल्या जुन्या दिवसाची, खाऊन बघा कशी झाली भेळ आणि सांगा. कारभारी बघा कसे म्हणतात. खाल्ल्यानंतर त्यांचा चेहरा बघा आणि एक्सप्रेशन बघा, त्यांना आठवले जुने दिवस बघा कसे म्हणतात. सासूबाईंना सुद्धा दिली, मनस्वीला सुद्धा दिलं. तुम्ही सुद्धा आपल्या घरी असं मस्तपैकी भेळ छानपैकी बनवायची आणि गाणं गुणगुणत खायचं मस्तपैकी. एकदम टेन्शन निघून जातो. आणि भेळ तर प्रतिमच झाली होती बरं का, एकच नंबर. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना जरा तरी, तर लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का, विसरू नका.